नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यार्थी मित्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला शालेय शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या नोट्स, धड्याचे स्पष्टीकरण माहिती मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजचा विषय सुरू करूया. आजचा विषय आहे इतिहास, वर्ग 6वी. इतिहासमधला घटक आहे इतिहासाची साधने. ह्यातील आपण घटक पाहणार आहोत लिखित साधने, भौतिक साधने. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेल्या विविध लेख आपल्याला सापडले आहेत. ह्या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. ह्याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे याच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. ती बघा कुठली आहेत. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. हे 3 प्रकार इतिहासाची साधने आहेत. त्यातून आपण पहिला घटक पाहणार आहोत भौतिक साधने. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील कापडाच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी ह्यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी ह्याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांचे हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घराची आणि इमारतीचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. ह्या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्याचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. इतिहासाची भौतिक साधने कशाला म्हणतात बघा. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घराचे आणि इमारतीचे अवशेष सापडतात. त्याशिवाय नाणे, मुद्राही सापडतात. ह्या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. ह्या सर्वाला भौतिक साधने म्हणतात. पूर्वीची नाणे बघा इथे कशी असतात, एकदम छोटे छोटे. ते आपल्या आता रुपयामध्ये असतात. पहिलेची नाणे पैशामध्ये असत होते. आणि बघा इथं खापराचा तुकडा, त्यावर नक्षी काढलेली आहे. आणि इकडे आहे दागदागिने. भारी आहेत ना दागदागिने. भांडी, पहिल्याची भांडी मातीची होती, आता पितळेची, जर्मनीची आल्यात. पहिला मातीची भांडी होती. आता आपण दुसरा घटक बघूया, लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रत्येक चिन्हे याचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीची विकास होण्यास हजारो वर्ष जावे लागले. पूर्वीची माणसं काहीतरी नोंद करून ठेवायची असेल तर चिन्ह करायचे. आपण वहीत कसं नोंद करतो ते तसे पहिला चिन्ह करून नोंदवायचे. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साली, भुर्जपत्रे ह्यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवतीला घडलेल्या घटना, दरबारी कामाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवासवर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन झाले. ह्या साहित्यातून त्या काळचा इतिहास समजण्यास मदत होते.
या सर्व साहित्याला इतिहासाचे लिखित साधने असे म्हणतात. बघा इथं पत्र हे दाखवले आहे. तिथं बुरुज वृक्ष आहे काश्मीरमधलं, आणि हे आहे बुरुजपत्र. बघा त्यांची लिपी कशी होती. आणि इकडे आहेत ही शिलालेख आहे. बघा शिलालेख कसे होते पहिला. आणि हे ताम्रपट आहे पूर्वीच्या काळाचं. आता आपण इथे थांबूया. मौखिक साधने हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.